उन्हाळा सुरू झाला की पालकांचा एक कॉमन प्रश्न असतो, बाळाला AC मध्ये ठेवायचं का फॅन पुरेसा आहे, कूलर वापरायचा का? खरं सांगायचं तर प्रॉब्लेम AC, फॅन किंवा कूलरचा नाही, प्रॉब्लेम आहे रॉंग यूजचा. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या, बाळाचं बॉडी टेम्परेचर कंट्रोल सिस्टीम फुल्ली मॅच्युअर नसतं. त्यामुळे त्यांना हीट जास्त पटकन लागते आणि डिस्कम्फर्ट लवकर होतो. म्हणून योग्य रूम टेम्परेचर मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे. आयडियल टेम्परेचर काय असावं? साधारण 24 ते 26 डिग्रीज कम्फर्टेबल मानलं जातं. आता AC AC वापरणं सेफ आहे, पण डायरेक्ट ब्लास्ट बाळावर येत नाही याची काळजी घ्या. रूम कूल असावी, बाळ नाही. फॅन चालू ठेवणं ठीक आहे, पण हवा थेट बाळावर लागू नये. कूलर हवा थंड करतं, पण ह्युमिडिटी वाढवतं. त्यामुळे व्हेंटिलेशन खूप महत्त्वाचं आहे. पालक इथे एक कॉमन चूक करतात, ते ओव्हर कूलिंग करतात, रूम खूप थंड ठेवतात आणि मग बाळाला जाड कपडे घालतात. हे मिसमॅच बाळासाठी अनकम्फर्टेबल असतं. सायन्स काय बघायचे? बाळ खूप घामाघूम होतंय का, स्किन गरम वाटतेय का, किंवा खूप हातपाय थंड होत आहेत का? यावरून तुम्हाला समजतं की टेम्परेचर योग्य आहे की नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हायड्रेशन, ब्रेस्ट फिडिंग किंवा फ्लुइड्स योग्य प्रमाणात देणं. आता एकदा स्वतःला विचारा, तुम्ही टेम्परेचर मॅनेज करताय की फक्त AC चालू ठेवताय? डिफरन्स खूप मोठा आहे. जर तुम्हाला डाऊट असेल की तुमच्या बाळासाठी काय बेस्ट आहे, तर पेडियाट्रिशियनशी कन्सल्ट करा. पॅरेंटिंगमध्ये कम्फर्ट दिसत नाही, जाणवतं. ते समजून घ्या, कारण छोट्या चुका उन्हाळ्यात मोठा त्रास देऊ शकतात.